नक्कीच आमचे मित्र भाया पाटील यांच्या हस्ते लक्की खाड यांना मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जाईल. दोन्ही संघाचा ट्वेल्थमॅन मॅक ब्रदर्स आणि इगल चॅलेंजर्स जर का आपला ट्वेल्थमॅन आला नाही तर पॅनलाइज केलं जाईल. कॅमेरामॅन नक्कीच दोस्ती दुनियादारीतील राजा माणूस भाया पाटील मॅन फ्रॉम तोंडरे एक दमदार व्यक्तिमत्व यांचं इथं आगमन झालं आणि येता क्षणी मलिकसाठी एक सुवर्ण संधी असेल. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक मैत्री स्पोर्ट्स कडनं तसेच विकेट हॅट्रिक साठी 2222 रुपयाचं मोठं पारितोषिक लावलं गेलेलं आहे मलिक याच्या गोलंदाजीवरती. चला यानंतरच्या समालोचनासाठी मी आमचे गुरुवर्य प्रवीणजी अर्जुन सर यांना विनंती करतो. यानंतरची धुरा आपण आपल्या हातामध्ये घ्या. बिलकुल या ठिकाणी विनंती असेल. चला मॅक ब्लास्टर आपला 12th मॅन अद्याप या ठिकाणी आलेला नाहीये. मॅक ब्लास्टर टीमच्या कॅप्टनला निवेदन आहे की आपला 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचं. थांबलेला आहे सामना थांबवण्यात आलेला आहे त्यामुळे विनंती या लवकर 12th मॅन. नक्कीच सर बघितलं तर सूरज भोईर यांच्यासाठी लल्लू 1000चं पारितोषिक लावलेलं आहे लगातारच्या 3 षटकारांसाठी. सूरज भोईर यांच्यासाठी मोठं पारितोषिक लल्लू यांच्याकडनं लगातार 3 षटकारांना 1001चं पारितोषिक. सूरज भोईर असतील स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला असतील मनीष भोईर. तर धन्यवाद. जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने. मलिक अन्सारी वैयक्तिक स्पेल मधलं पहिल्या आणि संघासाठी पहिलं षटक या ठिकाणी हातात असताना पहिला चेंडू सूरज भोईर. खरं तर सूरज भोईर म्हटलं तर खूप मोठं नाव आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. सातत्याने या खेळाडूचा खेळ आपण पाहिला. यावेळेला लॉफ्ट केला इनफिल्ड क्लिअर करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धाबा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या आहेत. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता. कुठेतरी दबाव बनवण्याचा प्रयत्न मलिक अन्सारी म्हटलं तर वेगाचा बेताज बादशाह म्हणून या गोलंदाजाला ओळखलं जातं आणि सातत्यानं विकेट टेकिंग एबिलिटी असणारा हा गोलंदाज. चला विनंती असेल मॅक ब्लास्टर संघ अद्यापही आपला 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. स्पर्धेच्या नियमाप्रमाणे आपला 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. यावेळेला देखील पाईड लाईन वरचा चेंडू होता शफल केलाय आणि यावेळेला
चेंडूला भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमा रेखा पार. राहुलच्या बॅट मधून येतोय दमदार ICPL षटकार. चला मॅक ब्लास्टर संघ अद्यापही आपला 12th मॅन या ठिकाणी उपस्थित नाहीये. मॅक ब्लास्टर संघाचा संघनायक विनंती असेल की आपला 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचं. मैक ब्रदर्स, अखिल भाई, आपका अगर 12th मैन नहीं आएगा तो आपको 2 रनों की पेनल्टी दी जाएगी. प्लीज सपोर्ट कीजिए. 12th मैन नहीं है आपका, आपके टीम का 12th मैन नहीं है सर. हम पर प्लीज मैच को रोक दिया जाए. बैटिंग तक तो भेज दीजिए प्लीज. जर का समोरच्या टीमने आक्षेप घेतला तर आम्हाला पेनल्टी द्यावी लागेल सर. चला बॅटिंग या ठिकाणी पहा अपोजिट टीमचा जो 12th मॅन आहे त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तुम्हाला 15चा स्कॉड दिलाय, असं नाहीये की तुम्हाला 12चा स्कॉड दिलाय. 15चा स्कॉड आहे. चला सामना सुरू करायचा. तर गोलंदाज मलिक अन्सारी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 8 धावा या ठिकाणी धावफलकावरती आल्यात. इथून मात्र पॅड लाईन वरचा हा चेंडू होता, लाऊड अपील, आणि इथे मात्र हे अपील उचलून धरलं जात आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथून मात्र परतावं लागेल. सूरज भोईर सारखी मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडत असताना पहिला गडी इथे मात्र गमावला जातोय मॅक ब्लास्टर संघाकडून. लकीचं सर बघितलं तर लल्लू यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं, पण एक दिलखुलास व्यक्तिमत्व पारितोषिक त्यांनी समालोचकांना बक्षीस स्वरूपात देण्यात आलं. तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो आमच्या सन्माननीय पाहुण्यांचं देखील आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 8. सूरज भोईर नावाचा वादळ मात्र मैदानातून शमवलं जात आहे. मलिक अन्सारीचा जर आपण विचार केला तर आघाडीचा गोलंदाज आहे, वेग आहे त्याच्याकडे आणि सातत्याने या मैदानावरती तो सराव करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपल्या घरच्या मैदानावर अनेक स्पर्धा त्याच्या माध्यमातूनही खेळल्या जातात, परंतु यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू वळवला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते याचं मूर्तिमंत उदाहरण देत असताना 5 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती आल्यात आणि एक महत्वाची विकेट त्यांना आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीचा प्रमुख कणा समजला जाणाऱ्या राहुल भोईरला मात्र त्यानं सूरज भोईरला मात्र त्यानं संपूर्ण रस्ता दाखवलाय. पुन्हा एकदा गोलंदाज मलिक तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय. कमालीचं टायमिंग आहे आणि चेंडू मात्र जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. मिळतील धावा 6. येईल ICPL षटकार. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या घणाघाती प्रहारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती 15. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय देवा चव्हाण नॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती या खेळाडूला मात्र प्रमोट केलं गेलंय. मागील सामन्याचा जर विचार केला तर एकही चेंडूचा सामना न करता रनआउटच्या स्वरूपामध्ये त्यांना आपलं विकेट गमावली होती आणि आता मात्र देवा चव्हाण पहिल्या चेंडूवरती सिंगलला घेत असताना या ठिकाणी अजूनही मैदानावरती कायम आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि याच धावगतीने जर धावा धावफलकावरती आल्या, रियाज अन्सारीचा जर आपण विचार केला, मुशर्रफ वॉरियर संघाचा 2 इनिंग मध्ये 50 धावा त्याच्या नावावरती आहेत आणि तब्बल 5 षटकार मोस्ट सिक्सेसचा जर आपण विचार केला तर 5 षटकार त्याच्या नावावरती आहेत. रमजान शेख 5 षटकार, अकीब मेकरानी 5 षटकार, आदित्य थोपटेचा जर विचार केला तर त्या खालोखाल आपल्याला 4 षटकारांसह पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेनं. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी या ठिकाणी युवा गोलंदाजावरती विश्वास दर्शवला, परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली जाणार का? हो, दीपसिंग येतात जेलच्या खाली. चुकी होणार नाहीये. सेफ पेअर ऑफ हँड या ठिकाणी पाहायला मिळतोय. कंप्लीट केला जातोय झेल आणि आणखीन एक सफलता. देवा चव्हाण सलामीचा फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय.
लगातार विकेट्स गमावणं हे मॅक ब्लास्टर संघासाठी थोडंसं नुकसानदायक जरूर ठरू शकतं. ते कुठे गेला रे चॅट बनवलेला? कोण किती जिंकलाय, कोण किती हारलाय, कोण किती जिंकलाय, कोण किती हारलाय. मॅक ब्लास्टर्स संघाचा जर आपण विचार केला तर एक पोल मधला हा संघ आहे. पहिले सुरुवातीचे दोनही सामने या संघाने या ठिकाणी गमावले गेलेत. एसके ब्रदर्स संघाचा जर विचार केला तर 2 सामने जिंकत असताना, त्याचबरोबर इजान वॉरियर संघाचा जर आपण विचार केला तर 2 सामने जिंकले 3 पैकी. मॅक ब्लास्टर्स आणि ईगल चॅलेंजर्स मध्ये एक संघ असा असेल की जो 2 सामने जिंकेल. अर्थातच जर का ईगल चॅलेंजर्स संघाने हा सामना जिंकला तर मात्र या टेबलमध्ये, या पोलमध्ये आपल्याला जरूर फाईट पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. दोनही बंधू यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आदित्य शर्मा गोलंदाजी मार्कवरती, पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार लगावला जातोय. मिथुन भोईर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि मिथुन भोईर यांचा जर का आपण विचार केला तर निश्चितच पुन्हा एकदा यावेळेला मात्र मोठा फटका खेळायचा माणूस होता. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क या ठिकाणी होत नाहीये. शरीरावरती चेंडू आदळतोय. कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. निश्चितच हा आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु सर्व संघांना या ठिकाणी विनंती करण्यात येते की उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता आपल्याला सामने सुरू करायचे आहेत. त्यामुळे पहिला सामना 8 वाजता रिपोर्टिंग आहे. 8:15 टॉस केला जाईल आणि 8:30 पहिला चेंडू फेकला जाईल. निश्चितच या पोलचा जर आपण विचार केला तर यावेळेला मात्र फुलर लेनचा हा चेंडू होता. ऑन साइडला चेंडू वळवला गेलाय. सिंगल मात्र धावफलकावरती आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि दुसरी धाव ही या ठिकाणी लिहिल्या पूर्ण केली जाईल. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होईल आणि तिसरी धाव घेताना अपील जरूर केली जाते. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जाईल. बिलकुल या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होत्या. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि इथून जर का पाहिलं तर मात्र फलंदाज या ठिकाणी होतो बाद. यस, बॅट्समन इज रन आउट. मनीष भोईर रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे मात्र आपली विकेट गमावली जाते. तर निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 21 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो. परंतु 3 फलंदाज या ठिकाणी गमावले गेले. पुन्हा एकदा लॉफ केला जातोय. दीप सिंग जेलच्या खाली येतात. कंप्लीट केला जातोय जेल आणि जशा विकेट्स या ठिकाणी जात आहेत ना तसं थोडस नाराजीचा सूर आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतो. कारण ए पूल मधली ही सर्वाधिक प्रतिष्ठेची लढाई आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एसके ब्रदर्स संघानं 2 सामने जिंकलेत. इथून जर का आपण पाहिलं तर इजान वॉरियर संघानं 2 सामने जिंकलेत. परंतु जर का हा सामना मॅक ब्लास्टर्स संघानं गमावला तर मात्र ईगल चॅलेंजर्स 2 सामने जिंकेल. म्हणजे या पोल मध्ये आपल्याला 3 असे संघ पाहायला मिळतील जे 2-2 सामने जिंकतील. त्यामुळे इजान वॉरियर आणि एसके ब्रदर्सचं भवितव्य ठरवणारा हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्की सर, या दरम्यान बघितलं तर लल्लू यांच्याकडनं विशाल यांची लगातार 3 6 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. लल्लू यांच्याकडनं विशाल यांना लगातार 3 6 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि पैसे इथे जमा आहेत. विशाल
3 चौकार किंवा 3 षटकार मारा. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे लल्लू यांच्याकडनं. नक्कीच जावला थोडेसे टेन्शन मध्ये दिसतात, परंतु बघितलं तर लल्लू यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे विशाल यांना. हे बघा इकडे पैसे तर निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन संघांचं भवितव्य या संघावरती जरूर अवलंबून आहे या सामन्यावरती. कारण ईगल चॅलेंजर संघानं जर का हा सामना जिंकला तर मात्र या ठिकाणी या एपोल मध्ये चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जरूर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. गोलंदाज मलिक अन्सारी स्पेलमधलं पहिल्या आडी संघासाठी, स्पेलमधलं दुसऱ्या आडी संघासाठी तिसरं षटक या ठिकाणी हातात आहे. धावांचा विचार केला तर अजूनही 21 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 4 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत. इथून जर का विचार केला तर 5 षटकांमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारला जाणार याकडे मात्र आता तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. आणि खास करून इजान वॉरियर आणि एसके ब्रदर खरं तर या सामन्यासाठी देव पाण्यामध्ये ठेवलेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. इथे ईगल चॅलेंजर संघ जर का जिंकला तर मग या पोलमध्ये आपल्याला चुरशीच्या लढती पाहायला मिळतील. यावेळेला लॉफ्ट केलाय ऑन साइडला, मिड विकेट रिजन मध्ये चेंडू येतोय. सिंगल मात्र या ठिकाणी जरूर धावफलकावरती अंकित केली जाईल. नक्कीच या दरम्यान सर मॅक ब्रदर्स संघासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. प्रत्येक सिक्स साठी महेश पवार सर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. महेश पवार सर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी पैसे ऑनलाईन भेटणार आहेत. बिलकुल या ठिकाणी जर पाहिलं तर एका धावेसाठीचा आता हा संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एका धावेसाठी आता मात्र पारितोषिकांची खैरात आपल्याला जरूर पाहायला मिळते. मिथून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर विशाल भोईर आहेत मैदानाच्या आतमध्ये, करण पाटील आहेत मैदानाच्या आतमध्ये. 2 नवखे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि 22 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. मिथून भोईर आलेत, विशाल भोईर आणि मिथून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. निश्चित करण यांची विकेट गमावली गेली, त्यामुळे मिथून यांच्या खांद्यावर जबाबदारी. यावेळेला मात्र जोरकस प्रहार आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेखा पार. मिळतील धावा 6, येईल ICPL षटकार. नक्कीच सर जर बघितलं जर का ईगल बॉईज संघ जिंकला तर नक्कीच बॉल आउट होईल आणि आजच तो बॉल आउट केला जाईल. म्हणून कोणत्याही संघाने इथनं जाऊ नये जर का ईगल बॉईज संघ जिंकला तर. अदरवाईज प्रत्येक षटकारासाठी लावलेले 500 रुपये आणि विशाल वीर पहिल्या 500 रुपयाचे मानकरी ठरले आहेत. बाईकची लाईट बंद करा. कोण आहे यार? चला प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो, स्पर्धा सुरू आहे, सामने सुरू आहेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि इकडूनच जर पाहिलं ना तर एक कमालीची चुरशीची लढत आहे. जसं आपण म्हटलं की एसके ब्रदर्स आणि इजान वॉरियर या 2 संघांचा भवितव्य या स्पर्धेमध्ये ठरवणारा हा सामना आपण मैदानावर पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. मिथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मिथून यांचा जर विचार केला तर नक्कीच सर ते 500 रुपयाचं पारितोषिक फक्त मिथून भोईर यांच्यासाठी होतं. मिथून भोईर यांच्या प्रत्येक षटकारासाठी महेश पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु विशाल भोईर यांच्यासाठी 6 हॅट्रिक्स 4 हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बिलकुल या दरम्यान जर आपण पाहिलं तर प्रसादजी टावरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचाही आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. स्पर्धा कोणती असो या मैदानावरती जेव्हा वेळ मिळतो त्यावेळेला प्रसाद टावरे आपल्या समवेत या ठिकाणी जोडले जातात. तर या प्रसाद टावरे आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटवरती निस्सीम प्रेम करणारा हा क्रिकेट रसिक आणि स्वतः क्रिकेट खेळाडू. यावेळेला मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतील तोपर्यंत मात्र मिथूनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतंय एकेरी स्वरूपाची धाव. 3 षटकांचा खेळ सुरू असताना 30 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. पण संध्याकाळच्या सत्रामध्ये जर आपण विचार केला तर 50 प्लस किंवा 55 प्लस धावा 5 षटकांमध्ये ही एक चांगली धावसंख्या धावफलकावरती जरूर पाहायला मिळू शकते. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये वाऱ्याचा वेग हा थोडासा मंदावलेला आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होत नाहीत आणि 50-55 धावा जर का धावफलकावरती उभारल्या गेल्या तर मात्र एक चांगली लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज या ठिकाणी मलिक अन्सारी. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय. एलिव्हेशन नाहीये, डीप
कंप्लीट करणार का? होय, या सामन्यातला या इनिंग मधला हा तिसरा झेल दीपनं कंप्लीट केलाय. 2 झेल मिड ऑफला त्यानं टिपलेत आणि यावेळेला मात्र लंग ऑफ रिजन मध्ये टिपला जातोय दीप सिंगच्या माध्यमातून हा झेल. ईगल संघ आणि या ठिकाणी जर पाहिलं तर अखिल ही एक असा खेळाडू आहे की जो मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्या संघासाठी एक सर्वाधिक भूमिका बजावू शकतो. परंतु यावेळेला काजेश यादव आपल्याला पाहायला मिळतात. 30 ही धावसंख्या आहे, 5 गडी बाद 30. मिथुन भोईर कॉन्फिडंट आहेत, त्यांची बॉडी लँग्वेज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. आणि इथून जर का हा संघ जिंकला, खरं तर पहिले दोनही सामने मॅक ब्लास्टर्स संघाने गमावलेत, त्यामुळे याही संघाचा जर आपण विचार केला 30 ही धावसंख्या आहे, 30 रन्स ऑन द बोर्ड, 30. विकी पाटील आपल्याला जरूर या संघामध्ये पाहायला मिळतात. एक चांगली संघ बांधणी केली गेली आहे दोनही संघांचा जर आपण विचार केला. बिलकुल नक्कीच सर, या दरम्यान काजूसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. आदिल भाई यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये. आता बघितलं सर तर प्रत्येक मित्राचा एटीएम इथे खुल्ला झालेला आहे. प्रत्येक जण आपल्या टीमच्या मेंबरसाठी तर पैशांची बरसात करताना दिसतो. आदिल भाई सारखा एका मोठ्या व्यक्तिमत्वाकडनं आपण असं बघितलं गेलं तर काजूसाठी एक मोठं पारितोषिक लावलं गेलं. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. निश्चित या ठिकाणी जर आपण म्हटलं तर षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाले. 30 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. आणि इथून जर का आपण विचार केला तर मात्र इझान वॉरियर आणि एसके ब्रदर्स या दोन संघाचं भवितव्य ठरवणारा हा सामना, कारण इथे जर का इगन चॅलेंजर संघाने हा सामना जिंकला तर मात्र 3 असे संघ या ग्रुपमध्ये पाहायला मिळतील जे 2-2 सामने जिंकतील. परंतु एक अस्तित्वाची लढाई मॅक ब्लास्टर संघासाठी आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे मात्र होते चूक, यष्टी रक्षकाकडून झालेली चूक आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. बाईच्या स्वरूपामध्ये येतोय हा चौकार. ऑफ द बॅट आहे, माफ करा, इट्स ऑफ द बॅट. पंचांचा या ठिकाणी इशारा आलाय. तर निश्चितच पहा, आयोजन समितीच्या वतीने आपल्याला या काही महत्वाच्या सूचना येत आहेत. आयोजन समिती हा पोल क्लिअर झाल्यानंतर सर्व काही चित्र आपल्या समोर स्पष्ट होईल. कदाचित बॉलआउटचा विकल्प असेल, कदाचित सुपर ओव्हरचा विकल्प असेल, परंतु इथून जर का आपण पाहिलं तर मात्र हा सामना कोणता संघ जिंकणार यावरती मात्र हा पुढील निर्णय या ठिकाणी घेतला जाईल. चला, एकूण धावसंख्येचा विचार केला तर 35 ही धावसंख्या धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच या दरम्यान जर बघितलं तर स्ट्राईकला असतील काजू आणि त्यांच्यावरती आदिल भाई यांचा असणारा प्रेम. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. नक्कीच टीमला जिंकवण्याचा पूर्ण इथे जिम्मा घेतला गेला इझान वॉरियर्स या संघाकडे. बघितलं तर एसके ब्रदर्स आणि इझान वॉरियर्स या दोन्ही संघांचं भविष्य असणार आहे ते म्हणजे मॅक ब्रदर्सच्या टीमवरती. आणि एक झेल होता, राजा यांच्याकडनं होती चूक, चेंडू सरळ जातो फाईन लेगच्या क्षेत्रातनं सीमा रेषे बाहेर. हा तो एक आणखीन एक चौकार. तर निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर का एका पोल मधल्या 3 संघाचे पॉइंट्स सेम झाले तर पहिल्यांदा बॉल आउट होईल. बॉल आउट मधून एक संघ क्वालिफाय होईल आणि उरलेले जे 2 संघ असतील त्या 2 संघांचा सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सर्व संघांनी ए पोल मधल्या 4ही संघांनी याचा विशेष नोंद घ्यायची आहे. जर का 3 टीमा सेम पॉइंट्सला क्वालिफाय झाल्या तर बॉल आउट मधून एक संघ काढला जाईल जो थेट क्वालिफाय होईल आणि उर्वरित जे 2 संघ असतील त्यामध्ये सुपर ओव्हरचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथून मात्र फलंदाज कादेश यादवच्या बॅट मधून येतोय एक दमदार स्ट्रोक. यावेळेला मात्र चेंडू सीमारेषा पार येतोय. ICPL षटकार. नक्कीच जर बघितलं तर 500 रुपयाचा मानकरी ठरताना दिसतो इथे काजेश यादव उर्फ काजू. आदिल भाई यांचं एटीएम खुल्लं झालेलं आहे काजू यांच्यासाठी आणि नक्कीच एक 500ची पत्ती इथं. नक्कीच बघितलं तर तावरे दादा यांच्याकडनं सुद्धा लगातार 3 षटकारासाठी 1000 रुपये लागलेले आहेत.
आणि यावेळेला मात्र दमदार स्ट्रोक काजेश यादव. खरं तर मागच्या सामन्यामध्ये जी कसर बाकी राहिली होती ती कसर या ठिकाणी काढत असताना कमालीचं फलंदाजी या षटकानं मात्र सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 51 धावा धावफलकावरती लागतायत त्या फलंदाजी करणाऱ्या मॅक ब्लास्टर संघाच्या. खरं तर एसके ब्रदर आणि इजान वॉरियर इथे जर का पाहिलं तर या सामन्याकडे नजरा ठेवून असतील, कारण इथे जर का हा सामना जिंकला गेला वा ज्या धावसंख्येचा आपण उल्लेख केला होता ती धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 5 षटकांमध्ये 55-60 संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅच विनिंग टार्गेट ठरू शकतो. या धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. त्यामुळे आता इथून मात्र विचार करण्यास भाग पडला ईगल चॅलेंजर संघाच्या संघनायकाला. सलग 3 षटकारांसाठी प्रसादजी टावरे यांच्याकडनं मात्र तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकाराला आदिल भाई यांच्याकडनं मात्र 2 षटकार आलेत. 500 रुपये या ठिकाणी जमा निश्चितच पाहायला मिळतील. इथे स्लोवर वन पद्धतीचा चेंडू आहे. अजूनही संधी आहे. हा वाईड बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केला आहे. 52 रन्स ऑन द बोर्ड. आणि इथून जर का आपण विचार केला तर 68 हा प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर का 68 धावा धावफलकावरती आल्या तर या सामन्यामध्ये आपल्याला चुरस निश्चितच पाहायला मिळेल. धावांचा पाठलाग करणं नक्की सर. बघितलं तर हॅट्रिकच्या भूला असतील काजू यादव आणि प्रसाद तावरे या गोलंदाजाकडे पूर्णपणे नजरा ठेवून होते, परंतु मोठी चुकी होईल का? विक्की पाटील स्वतः येतात. बघितलं तर हॅट्रिक मारण्याचा चान्स होता, परंतु इथे काजेश यादव उर्फ काजू यांचा विकेट. निश्चित एक महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली जाते. काजेश ज्यानं 4 चेंडूंचा सामना केला, वैयक्तिक 16 धावांची खेळी ज्यानं साकारली, तो काजेश मात्र या ठिकाणी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 6 गडी बाद 52. शेवटच्या षटकामध्ये 15+ धावा शोधण्याचा प्रयत्न असेल. एका धावसंख्येचा जे आपण उल्लेख केला ती धावसंख्या मात्र आपल्याला धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये 5 षटकात 55+ धावा ही निश्चितच एक धावफलकावरती विजयी धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 52 ही धावसंख्या. 6 फलंदाज गमावले गेलेत. अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून मात्र कितपत धावा धावफलकावरती उभारणार. मिथुन भोईर अजूनही मैदानावरती आहे. 9 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. नवीन बॅटर सुशांत शिंदेला आपण मैदानावरती पाहतोय आणि क्षमता आहे याही फलंदाजामध्ये मोठी फटकेबाजी करण्याची. खरं तर स्ट्रायकिंग एंडला असतील मिथुन भोईर आणि मिथुन भोईर म्हटलं तर मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे, जाणला जाणारा खेळाडू आहे आणि इथून संघाला आवश्यकता आहे, गरज आहे संघाला मोठ्या फटक्यांची आणि तो मोठे फटके फलंदाज मिथुनच्या बॅटमधून येणार का? शेवटच्या 6 चेंडूंमध्ये किमान 10+ किंवा 12+ धावा जर का धावफलकावरती आल्या तर मात्र एक चुरशीची लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा आता मात्र मैदानाच्या दिशेनं खेळलेल्या, कारण अंतिम षटक घेऊन या ठिकाणी सज्ज होतोय. गोलंदाज आहे इरफान. तर निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अंतिम षटक घेऊन पहिल्या चेंडूवरती लॉब केलाय. इनफिल्ड क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर हा चेंडू राहिलाय. सिंगल घेतली गेली. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमकुवत, परंतु इथे मात्र सुशांत शिंदेला स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि ज्यावेळेला कॉमेंट्री बॉक्स साईडकडनं गोलंदाजी होते त्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी विशेष मदत आपल्याला या विकेटवरती पाहायला मिळते आणि कदाचित हेच कारण आहे मिथुननं पहिल्या चेंडूवरती सिंगल स्ट्राईक मात्र या ठिकाणी रोटेट केली आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये कितपत धावा धावफलकावरती येणार? कमीत कमी 10 धावा जर का या ठिकाणी धावफलकावरती आल्या तर 63 ही धावसंख्या जरूर आपल्याला धावफलकावर पाहायला मिळू शकते. गोलंदाज यावेळेला मात्र उजव्याष्टी बाहेरचा चेंडू होता. केवळ बॅटीची कड घेऊन हा चेंडू जातोय. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती येईल. पहिल्या 2 चेंडूवरती इरफाननं मात्र कमालीचा मारा केलाय. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका या ठिकाणी खेळू दिला नाहीये. केवळ 2 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून जर का पाहिलं तर मिथुनला हात खोले करावे लागतील. मिथुनला एखाद मोठा फटका जर का या ठिकाणी त्याच्या बॅटमधून आला तर संघ 60च्या पलीकडे आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि 60+ किंवा 65+ धावा या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर पाहायला मिळू शकते. कौतुक करावं लागेल इरफानचं. इरफान या ठिकाणी गोलंदाजी करतायत. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये.
मिथून खरं तर खूप मोठी जबाबदारी या फलंदाजाच्या खांद्यांवरती, परंतु डॉट बॉल हा गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावणारा असेल. आतापर्यंत जर पाहिलं तर करंट रन रेट अगदी एक्झॅक्टली 12चा आपल्याला पाहायला मिळतो. एक सन्मानजनक धावसंख्या जरूर उभारली गेली आहे. आणि इथून जर का आपण पाहिलं तर मात्र अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका फलंदाज मिथूनच्या बॅट मधून पाहायला मिळणार का? हो, यावेळेला शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. कमालीचं टायमिंग आहे. बिलकुल आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा मिथूनच्या बॅट मधून येतोय हा दमदार ICPL षटकार. नक्कीच सर, बघितलं तर महेश पवार यांच्या मार्फत लागलेले 500 रुपयाचे मानकरी ठरलेले तिथे मिथून दादा भोईर. तर बिलकुल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बल्लीबाई यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक या चेंडूवरती षटकार आलाय. येणाऱ्या 2 चेंडूंवरती जर का 2 षटकार आले तर बल्लीबाई यांच्याकडनं मात्र तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. मिथून या फलंदाजासाठी ही सुवर्ण संधी. मिथून जो खेळतो 12 चेंडूंचा सामना करत आपल्या वैयक्तिक 20 या धावसंख्येवर 60 रन्स ऑन द बोर्ड, 60 धावा धावफलकावरती. याही वेळेला लॉक केलाय. टायमिंग या ठिकाणी परफेक्ट नाहीये. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमकुवत आपल्याला पाहायला मिळते. केवळ आणि केवळ सिंगल इथे आली आहे. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं 61 ही धावसंख्या धावफलकावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक. मोठा फटका येणार का? 1000 रुपयांचं पारितोषिक असेल बल्लीबाई यांच्याकडनं जर का या शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला गेला. कारण आता मात्र 61 ही धावसंख्या धावफलकावर पाहतोय. 65च्या पार ही धावसंख्या घेऊन जाणार का? स्ट्रायकिंग एंडला सुशांत आणि सुशांतच्या बॅट मधून मोठा प्रहार जरूर पाहायला मिळाला, परंतु एलिव्हेशन नाहीये. झेल टिपला जातोय. 7वा फलंदाज या ठिकाणी गमावला जाईल आणि पहिल्या सत्राचा खेळ होतोय समाप्त. धावा धावफलकावरती येत आहेत 61 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 62 धावांसाठी. या 62 धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया आजच्या दिवसातील अंतिम इनिंग साठी आकाश गुप्ता यांना. हॅलो, स्पीडअप करा. अंपायर स्पीडअप करा, कारण 5 वाजून 54 मिनिटं झालेत. म्हणजे जवळपास 6 वाजले. थोडे रिलॅक्स करताना दिसत, कारण भर होणार ना आमचे प्रमुख पंच थोडेसे इथं थकलेले दिसत आहेत. वारंवार डे नाईटच्या टुर्नामेंट्समध्ये अंपायरिंग करण्याचा ज्यांच्याकडे एक भला मोठा एक्सपिरियन्स आहे आमचे सर महेश सर आणि तसेच थँक्यू अमित अँड थँक्यू प्रवीण सर. चला, इथं 12 प्रतिनिधी होणं गरजेचं आहे, कारण मॅच स्टार्ट होण्याआधीच विपक्षी संघाने पहिलेच निवेदन केलंय आपल्याला की जर 12वा संघ नसला, 12वा खेळाडू नसला तर आम्ही विरोध करू आणि पेनल्टीचा सामोर जावं लागेल. तर नक्कीच 12वा खेळाडू इथं आपल्यासोबत उपस्थित आहे, 12वा खेळाडू या संघाचा. तर चला मैदानाच्या दिशेने वळूया. और देख सकते हैं पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट डॉट की दम से सबसे नन्ना मुन्ना सितारा हमारा कैमरामैन कवर करता हुआ इस संपूर्ण प्रतियोगिता को अश्वित योगेश वाघ, न्यू कैमरामैन हमारे साथ योगेश वाघ देखा है हमने हमारे साथ एक डिजिटल स्कोरिंग में. अब उनके सुपुत्र अश्वित योगेश वाघ एक मुख्य कैमरामैन की भूमिका निभाते हुए मैदान के अंदर, यानी कि इस क्रिकेट क्षेत्र में ही अपने सुपुत्र को आगे बढ़ाने का प्रयास करते हुए और चलेंगे इस आज के दिन के आखिरी मुकाबले की तरफ.
यस, चलिए मैदान की तरफ जहां पर अगर लक्ष्य की बात की जाए तो 30 गेंदों पे 62 रनों की आवश्यकता है। सबसे महत्वपूर्ण मुकाबला इस मुकाबले में महज एक तीसरी टीम इंतजार कर रही है जीत और हार के बीच। देखा जाएगा अगर एक तरफ मैक ब्लास्टर टीम तो दूसरी तरफ ईगल चैलेंजर्स, इन दोनों टीमों के बीच मुकाबला। आखिरी इनिंग मैदान की चारों तरफ कचाकच कर दी हमारे दर्शकों की और इस संपूर्ण प्रतियोगिता का आनंद लेने के लिए। और प्रवीण से बताना चाहूंगा इससे ज्यादा गर्दी अगर आपको देखनी है तो कल आइएगा इसी मैदान के ऊपर, इसी शाम के सत्र में देखने मिलेगा कचाकच मैदान भरा हुआ ये पुलिस हेडक्वार्टर का मैदान, जहां पर कल खेला जाएगा 8 वर्षीय बाद के खेला जाने वाला आईसीपीएल का मेगा फाइनल मुकाबला। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे दीप, 9 सेकंड पर विकी पाटिल। गेंदबाजी के लिए है इस वक्त निहाल। पहली गेंद दिशाहीन गेंदबाजी, थर्ड सेकंड स्लिप पे गेंद को कवर करने का प्रयास। पहली गेंद आउट पिच करते हुए नो बॉल का इशारा बीमार करा दिया अंपायर ने और यहां से फ्री हिट, यानी कि मौका मिला है मुफ्त गेंद का लुफ्त उठाने का बल्लेबाज दीप के लिए। गेंदबाज निहाल को लेकर आएगा था। गेंदबाजी मार के लिए रिक्वायर 100 की बात की जाए तो 12.40 का इस वक्त दर्शाता हुआ और ईगल चैलेंजर्स के लिए एक बड़ा चैलेंज। मैदान के अंदर पटकी हुई गेंद, इस बार उसका पूरा समाचार लेने का प्रयास, लेकिन इस गेंद में ऊंचाई जाता, लेकिन इस कैच से कोई भी मौका नहीं क्योंकि फ्री हिट की गेंद थी ये और इस फ्री हिट की गेंद पर महज 1 ही रन मिलेंगे और इस 1 रन के साथ 2 रन स्कोरबोर्ड पर। एक गेंद के बाद दीप सिंह अपने नीचे 1 गेंदों पर 1 रनों पर खेलते हुए और श्री गणेशा होता हुआ 1 से स्कोरबोर्ड का 12.41 का रिक्वायर्ड रन इस वक्त दर्शाता हुआ। विकी पाटिल एक इनफॉर्म बल्लेबाज इस वक्त स्कोर बोर्ड को बढ़ाने का प्रयास करेंगे। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज है विकी पाटिल। निहाल देखेंगे उनके सामने किस प्रकार की होगी गेंदबाजी, ये देखना काफी ज्यादा उत्साहजनक। लोअर फुल टॉस की गेंद अलोंग द कारपेट खेलकर निकाला, काउ कॉर्नर पर खिलाड़ी मैराथन करते हुए गेंद के साथ आखिरी क्षणों में गलती कर बैठे। गेंद चली ऐसा सीमा रेखा पार आता हुआ आईसीपीएल 2026 का एक और दमदार चौकार। काफी बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर विकी पाटिल और दीप की। यहाँ पर दोनों बल्लेबाज एक बड़ी पार्टनरशिप बिल्ड करने का प्रयास करेंगे, लेकिन इस पार्टनरशिप को तोड़ेगा कौन सा वो गेंदबाज, ये तो चल के देखेंगे मैदान के अंदर। एक बड़ा मुकाबला, एक अहम मुकाबला जहां पर एसके ब्रदर्स से इंतजार करती हुई किसी एक की हार और किसी एक की जीत का। लोअर फुट टॉस, यस यस यस, यू गॉट इट, इट्स अ ह्यूज सिक्सेस आता हुआ आईसीपीएल 2026 का एक और दमदार सिक्सर। विकी पाटिल ऑन फायर इस वक्त मैदान के अंदर, काफी आक्रामकता दिखाते हुए मैदान के अंदर। निहाल यहां से थोड़ी सी खराब गेंदबाजी करते हुए, इनकी लाइन और लेंथ की बात की जाए तो थोड़ी भी लाइन और लेंथ समझ में नहीं आती हुई मैदान पर, जिसका फायदा यस नटराज मुद्रा में है। गेंद साइड ऑफ द पार्क इनटू द फेंस, अगेन 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 अगेन, इट्स अ ह्यूज सिक्सेस। क्या बात है, यहां पर निहाल तोड़ से महंगे साबित होते हुए इस प्रतियोगिता में अगर बात की जाए तो एसके ब्रदर्स की सारी संभावनाएं इस मुकाबले के दरमियान रुकी हुई। अगर इस मुकाबले में ईगल चैलेंजर जीतता है तो बॉल आउट की तरफ जाएंगे, या मैक ब्लास्टर जीतती है तो कहीं ना कहीं रास्ता क्लियर होगा एसके ब्रदर्स का इस श्रृंखला में आगे बढ़ने के लिए। कहीं ना कहीं एक शिकंज, एक डर, एक चिंता का सबक नजर आता हुआ हमारे चावला भाई यानी कि एसके ब्रदर्स के टीम मालिक इनके चेहरे के ऊपर। तो यहां से देखा जाएगा कौन सा गेंदबाज होगा जो यहां से बदलाव लाएगा, लेकिन बदलाव यहां पर विकी पाटिल ने लाया है। लगातार 2 गेंदों पर 2 बड़े बैटिंग हिट, 1 बाउंड्री जमा की अपनी टीम का टोटल स्कोर 18। 3 गेंदों में अपनी वैयक्तिक 16 रनों की पारी पर खेलते हुए निहाल पुनः एक बार अपनी गेंदबाजी मारकर इस बार बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, समझ में आना मुश्किल। अंपायर का इशारा, इट्स अ वाइट बॉल। अतिरिक्त में 1 रनों का होता हुआ इजाफा स्कोर कार्ड में। इसी 1 रनों के साथ 19 रन स्कोर कार्ड पर लगते हुए 4 गेंदों के बाद 26 गेंदों में 43 रनों की आवश्यकता। यहां से भी अगर गेंदबाजी में अच्छी डिलीवर की जाए तो कहीं ना कहीं मुकाबले में वापसी कर सकती है। मैक ब्लास्टर की बात कीजिए तो बहुत से अच्छे गेंदबाज अभी भी इनमें शामिल है। काजिज जैसा एक अच्छा गेंदबाज अभी भी अगले ओवर के लिए तैयार होगा। निहाल यस, इट्स नो बॉल अगेन, गेंद चली ऑफ साइड की दिशा में। आईसीपीएल 2026 का एक और दमदार सिक्सर। स्कोरबोर्ड जा पहुंचा है 26। चलिए इस बार निहाल को गेंदबाजी के लेकर आना, क्या यह फैसला उतना ही गलत जितना सही फैसला ईगल चैलेंजर्स के लिए इन दोनों सलामी बल्लेबाज को मैदान के अंदर भेजने का।
चलिए, एक बड़ा लक्ष्य रखा गया था लेकिन उस लक्ष्य पर गेंदबाजी उतरी खराब होती हुई मैदान के अंदर। 62 रनों का पीछा करने उतरी टीम ईगल चैलेंजर्स। पहले ही ओवर में 4 गेंदों पर महज 26 रन ठोककर निकाले हैं। अब यहां से 26 गेंदों में 36 रनों की आवश्यकता। 26 ऑन बोर्ड, आने वाले 26 गेंदों में 36 की आवश्यकता। यस, यहां से वापसी कर सकते हैं। काजिश में उतनी ताकत, उतनी क्षमता है कि इस मुकाबले में वापसी करा सकते हैं। लेकिन अभी काजिश की ओवर की बात की जाए तो अभी भी 2 गेंदें शेष नेहाल की इस ओवर की। और अगर बात की जाए तो इस गेंद पर फ्री हिट है, यानी कि मुफ्त का लुफ्त उठाना है विकी पाटिल को। यस, चलिए निहाल थोड़ी सी परेशानी का सामना करते हुए इस वक्त गेंदबाजी के माध्यम से, और विकी पाटिल एक आक्रामकता दिखाते हुए मैदान के अंदर। और यह आक्रामकता कितनी देर जारी रहेगी मैदान के अंदर, यह देखा जाएगा। लेकिन यहां पर मजा बहुत आ रहा है इस आखिरी इनिंग में, क्योंकि इस मुकाबले में 2 नहीं बल्कि 3 टीमें खेल रही हैं। एक टीम की आशाएं और 2 ये टीमें। क्या बात है, ईशान वॉरियर्स भी उसी पटरी पर है जिस पटरी पर हमारे एसके ब्रदर्स है। यस, अगर एक टीम चाहेगी कि ईगल जीते, दूसरी टीम चाहेगी कि बैक ब्लास्टर जीते। ईशान वॉरियर्स की आशाएं रुकी हुई बैक ब्लास्टर पे, माफ कीजिएगा ईगल ब्रदर्स पे। इस बार पैडलाइन पर अपील जोरदार, लेकिन ये फ्री हिट की गेंद थी और मैं ऐसा यहाँ पर अपील अप्लाई नहीं होगी ऐसा कहा जा सकता है, जिसके चलते ये गेंद बीट जरूर हुई और ईगल चैलेंजर्स के ऊपर सारी उम्मीदें टिकी हुई ईशान वॉरियर्स की। वही बैक ब्लास्टर एसके ब्रदर्स के ऊपर इनकी सारी उम्मीदें टिकी हुई। अगली गेंद विकी पाटिल के लिए, पटकी हुई गेंद, मात्र इस गेंद को भी ऑफ स्टिक के बाहर काफी ज्यादा डिलीवर की गई। व्हाइट बॉल का इशारा, यहाँ पर एक और अतिरिक्त रन स्कोर बोर्ड में ऐड होते हुए टोटल स्कोर रन 28। तो चलिए, आखिरी गेंद हुई डॉट स्वरूप में आई और यहां से पहले ओवर की समाप्ति के बाद 28 रन, आने वाली गेंदें 24 और जीत के लिए 34 रनों की आवश्यकता। अब यहां से कौन सा गेंदबाज अपने जिम्मे पर लेगा ये गेंदबाजी का जिम्मा देखा जाएगा। मैदान के अंदर कप्तान किसके हाथों में गेंद थमाएंगे, यहां से एक सबसे बड़ा प्रश्न चिन्ह बता हुआ मैदान पर कि बची हुई ये 10 रनों का जो फासला है वो कौन सा गेंदबाज दूर ले जाएगा, या यहां से कौन सा वो बल्लेबाज है जो इन फासलों को कम करेगा। तो चलिए, यहाँ पर खुद टीम के ऑनर, टीम के मालिक अखिल खान खुद आए हैं गेंदबाजी के लिए। तो चलिए, यहाँ पर अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे ठीक, और गेंदबाजी के लिए अखिल खुद आए गेंदबाजी मार्ग पर। क्षेत्ररक्षण में होता हुआ बदलाव यहाँ से, और इस बदलाव से क्या कितना फर्क पड़ेगा स्कोर बोर्ड पे ये तो देखेंगे चल के मैदान की तरफ। लेकिन यहां से अगर बात की जाए तो मैक ब्लास्टर को विकेट की होगी दरकार, और अगर बनानी है अपनी सरकार को लगाने होंगे विकेट पर अपनी मुहर। क्या वो विकेट अकील खान यहां पर लाकर देंगे। 24 गेंदों में 34 की आवश्यकता। अकील खान गेंदबाजी बार पर पहली गेंद स्विंग एंड मिस, क्या बढ़िया गेंदबाजी हो रही मैदान के अंदर। हर गेंदों पर तालियों की गड़गड़ाहट सुनने मिलेगी, क्योंकि बहुत ही अहम मुकाबला चलता है। पहले ही बताया हमने, इन दोनों टीमों से 4 टीमों की उम्मीदें रुकी हुई, एक तरफ ईशान वॉरियर्स, दूसरी तरफ एसके ब्रदर्स, और खुद ये 2 टीमें जो इस वक्त मैदान के अंदर खेलती हुई नजर आ रही है। एक तरफ ईगल चैलेंजर्स तो दूसरी तरफ बिग ब्लास्टर टीम मैक ब्लास्टर। और यहाँ पर अकील गेंदबाजी पर आना, क्या ये फैसला उतना ही सही जितना सही फैसला था इन दोनों बल्लेबाजों का आना। पहली गेंद तो डॉट आई है, देखेंगे अगली गेंद पर यह से इस्तेमाल, लेकिन शायद लेग सिक को छोड़कर गई है। यह से इससे व्हाइट बॉल, अतिरिक्त में एक और रन जुड़ते हुए टीम ईगल चैलेंजर्स के स्कोर बोर्ड में। हालांकि एसके ब्रदर्स के टीम मालिक, टीम ऑनर थोड़े से परेशान ना नजर आते हुए, क्योंकि इसके बाद बॉल आउट की तरफ जाना होगा अगर यहां से इस मुकाबले में।
चले दीप पुनः एक बार बल्लेबाजी क्रम पर लोअर फुल टॉस की गेंद, क्या बात है मनीष से वहां पर, यस कहानी में होता हुआ ट्विस्ट, दीप जैसे बड़े बल्लेबाज को चलता किया मैदान से बाहर, आता हुआ आईसीपीएल का एक और दमदार विकेट। जिस विकेट की दरकार थी, जिस विकेट के लाके कान को लाया गया था, वो विकेट यहां पर मिला की थी। मनीष ने वहां पर कोई गलती नहीं की, डायरेक्टली उस कैच को लपका और एक बड़ा बल्लेबाज दीप चलता हुआ इस मैदान से बाहर। 29 रन ऑन द बोर्ड, 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 23 गेंदों में अभी भी 33 रनों की आवश्यकता, अभी भी 10 का फासला इस वक्त मैदान के अंदर नजर आता हुआ। इनेट नंबर 3 तीसरे क्रमांक पर आएंगे अब नए बल्लेबाज पप्या। यस पप्या है इस बार नए बल्लेबाज, इनेट नंबर 3 तीसरे क्रमांक पर इन्हें अखिल यहाँ पर इस वक्त गेंदबाजी मारते मिली है, यहाँ पर सफलता है, जिस सफलता की तलाश में आए थे वो सफलता खोज कर निकाली है, खोज कर निकाली और पकड़ कर खींच कर निकाली, ऐसा कहा जा सकता है। काफी अहम विकेटों को दीप का यास देखिए कि पप्या किस प्रकार करेगी खेल। इस बार डिफेंसिव विकेट हल्के हाथों से खेल कर निकाला, 30 गजदारी के अंदर गेंद को कवर किया जाएगा। अखिल अपने फॉलो थ्रू में गेंद को करते हुए कवर, और यहां से दोनों ही बल्लेबाज इसका फायदा उठाते हुए 1 रन मुकम्मल करेंगे। स्ट्राइक रोटेट करने के अलावा कोई भी ऑप्शन नहीं था दोनों बल्लेबाज के बाद, और ये अवसर को इस तरह नहीं गवाएंगे। और चलिए इसे 1 रन के साथ स्कोर कार्ड अब जा पहुंचा 30, अब 32 की आवश्यकता 21 गेंदों में। रिक्वायर्ड रन रेट की अगर बात की जाए 9.14 का दर्शाता हुआ इस वक्त ईगल चैलेंजर्स के लिए इस वक्त मैदान के अंदर आज के दिन का आखिरी इनिंग, आखिरी मुकाबले का आखिरी इनिंग इस वक्त चलता है मैदान पर। अखिल गेंदबाजी मारता, लेकिन इस बार इनफॉर्म बल्लेबाज विकी पाटिल यहाँ पर बैलेंस स्वीप करना चाहते थे, लेकिन मात्र मारना कहीं और चाहते थे, गई कहीं और। महज एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ भी नहीं। विशाल है वहां गेंद के ऊपर, जहां पर 1 रन लेने से नहीं रोक पाएगा। उसी 1 रन के साथ 31 रन 1 विकेट के नुकसान पर। कुछ देर पहले हमने देखा था दीप का विकेट गया जरूर, लेकिन इन दोनों बल्लेबाजों में अगर वो पार्टनरशिप बनती है तो कहीं ना कहीं ईगल चैलेंजर जीत की तरफ जाएगी। लेकिन यहां से कोई खिलाड़ी हर ओवर में अगर 2-2 विकेट चटकाते हैं तो मुकाबले को वापस खींच के ला सकती है बिग ब्लास्टर अपने पाले में। यस अगर बात की जाए तो यहां से विकेटों को लेकर ही मुकाबले में मेक ब्लास्टर वापसी कर सकती है, और विकेटों की तलाश में वारंवार नजर आते हैं गेंदबाज इस वक्त अखिल का कवर, जहां पर मात्र 1 रन से संतुष्ट दोनों ही बल्लेबाज होंगे। 32 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए 19 गेंदों में 30 की आवश्यकता। अखिल के इस ओवर की बात की जाए तो इस ओवर की आखिरी गेंद यानी कि अंतिम गेंद लेकर आएंगे, सामने होंगे इस वक्त बल्लेबाज विकी पाटिल। बात की जाए तो अब तक 7 गेंदों में 23 रन की वैयक्तिक पारी। यहां से अगर विकी पाटिल का विकेट गिरता है तो कहानी में एक और बड़ा ट्विस्ट आएगा, वो बड़ा ट्विस्ट क्या अखिल खान लेकर आएंगे, यहां से क्या विकेट चटका पाएंगे। लेकिन इस बार यहां गलती कर बैठे, काफी दूर फेंकी लेग सिक्स से, अंपायर उसको दंडित करते हुए व्हाइट बॉल का इशारा, और इस अतिरिक्त से 1 रनों का इजाफा स्कोर बोर्ड में होता हुआ। चलिए आखिरी गेंद अभी विशेष, क्या यहां से विकेट मिलेगा, एक आधी विकेट मुकाबले को वापसी दिलाएगा। यस लेकिन बीट कराने में पूरी तरह से कामयाब। स्लोअर प्रति की गेंद थी, समझना मुश्किल, यहां पर गेंद बीट कराते ही स्कोर कार्ड पर बात की जाए तो अब 18 गेंदों में 29 रनों की आवश्यकता। और अगर बात की जाए तो इस ओवर में महज 5 रन खर्च करते हुए एक अहम विकेट चटकाया अखिल ने, जो विश्वास जताया था अपने आप के ऊपर, वो विश्वास पर खड़े उतरते नजर आए मैदान के अंदर। यस काफी बढ़िया गेंदबाजी हुई। अगर बात की जाए तो संपूर्ण सीजन में एक भी बार गेंदबाजी का प्रदर्शन करने का मौका नहीं मिला था, और यहां से आईसीपीएल के इस अहम मुकाबले में गेंदबाजी करते हुए 5 रन खर्च किए, और एक आर्थिक स्थिति में जब टीम थी और वो निर्णायक गेंदबाजी की जब जरूरत थी वो गेंदबाजी करके निकले इस वक्त आखिरकार। तो चलिए गेंदबाजी के लिए अब आए हैं देवा चौहान।
देवा चौहान गेंदबाजी मारकर पहली गेंद लॉफ किया खिलाड़ी यस चलिए यहां से निहाल ने लपका कैच चलता किया यहां पर बल्लेबाज पप्या अभी भी अचंभित नजर आते हुए कि क्या गलती कर बैठे विकेट गंवाया यहां पर ईगल चैलेंजर से और ये कोई छोटा मोटा विकेट नहीं सर बहुत ही बड़ा विकेट है यहां से बड़ा झटका लगता हुआ ईगल चैलेंजर्स को चलिए देवा चौहान को गेंदबाजी पर लाने का फैसला कितना सही कितना गलत ये तो मैदान पर साफ नजर आता हुआ पहली गेंद पर निहाल को यहाँ पर कैच लपका बैठे और पप्पा जैसा एक धाकड़ बल्लेबाज मैदान के बाहर चलता हुआ चलिए न्यू बैटर मैदान के अंदर अमन आया है इस वक्त विकी पाटिल का साथ देने के लिए लेकिन अगर बात की जाए तो विकी पाटिल को वारंवार 9 सेकंड पर ही रुकना पड़ रहा है अधिकतर समय पिछले ओवर की अगर बात की जाए तो 9 सेकंड पर बिताई आखिरी की 2 गेंदें मिली लेकिन मैच उस गेंद पर किसी भी प्रकार का रन अंकित नहीं हुआ और क्या बढ़िया गेंद हुआ क्या बात है दीपक देवा चौहान काबिल तारीफ गेंदबाजी इस वक्त मैदान के अंदर एसके ब्रदर्स के लिए कहा जाएगा कि एक रत्न उभर कर आया है और जड़ी बूटी का काम करता हुआ इस वक्त मैदान के अंदर बिल्कुल अगर बात की जाए तो बैट्समैन आपको एक मुकाबला जिताता है हमेशा से कहते हैं हमारे सर लेकिन एक गेंदबाज हमेशा आपको टूर्नामेंट जिताता है तो वही गेंदबाजी इस वक्त मैदान के अंदर चलती हुई देवा चौहान फिर से एक बार इस बार हवा में गेंद क्या ये विकेट हो सकता है थोड़ी सी दूर कर रही नो मैन जोन में ट्रेवल करती हुई यहां पर एक रन मुकम्मल जरूर होगा विकी पाटिल को स्ट्राइक पर लेकर आने का फैसला था और वो स्ट्राइक रोटेट होती हुई इस वक्त मैदान के अंदर कहीं ना कहीं विकी पाटिल के ऊपर एक प्रेशर होगा जहां पर साथ मिल रहा था दीप का जहां पर साथ मिल रहा था पपिया का उन दोनों ने ही साथ छोड़ा मैदान के अंदर से अब यहां से नए बल्लेबाज के साथ नहीं बना थोड़ा सा होगा मुश्किल यहां से जिम्मेदारी अब विकी पाटिल के ऊपर थोड़ी सी बड़ी होगी क्या विकी पाटिल यहां से कोई बड़ा स्ट्रोक लगाएंगे या यहां से देवा चौहान एक आधी और विकेट चटका कर टीम मैक ब्लास्टर को वापसी दिलाएगी इस मुकाबले में अगर समीकरण की बात की जाए तो अभी भी 15 गेंदों में 28 रनों की आवश्यकता 8 गेंदों में 23 रन बनाकर अभी भी मैदान पर संघर्ष कर रहे विकी पाटिल लीजिए इस बार ये प्रेशर नजर आता हुआ चेहरे के ऊपर ये प्रेशर नजर आता हुआ विकी पाटिल के ऊपर और अच्छी गेंदबाजी मैक ब्लास्टर टीम की तरफ से और कहीं ना कहीं हर एक डॉट गेंद हर एक विकेट पे एसके ब्रदर्स कहीं ना कहीं खुशियों की लहर लेकर आता हुआ और दिल की धड़कन हिसार वॉरियर्स थी धक 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 होती हुई यस अगर बात की जाए तो यहां से एम के ब्लास्ट कहते हुए पक्की विकेट गलती कर बैठे यस गलती पर कोई माफी नहीं गेट चाहती हुई आउट ऑफ द पार्क सीमा रेखा पर आईसीपीएल 6 रनों के लिए चलिए इस 6 रनों के साथ अब किसी की आशाएं डूबती हुई तो किसी की उभरती हुई ये दोनों टीम ये बताते हुए कि हम तो डूबेंगे सर हम संग तुम्हें भी ले डूबेंगे कौन सी टीम को ले डूबेंगे ये तो आने वाला समय ही बताएगा 13 गेंदों में अब 22 रनों की आवश्यकता ये 22 रन कहां से पूरे होंगे 14.12 का रन रेट दर्शाता हुआ यहां से ये एक डॉट बॉल या एक विकेट वापसी फिर एक बार पलटवार करता नजर आएगा मुकाबले में फिर लेकिन इस बार कर दिया है कोई खिलाड़ी नहीं गेंद चली जाएगी यस वन बाउंस अगेन सीमा रेखा पार 4 रनों के लिए आता हुआ आईसीपीएल चौकार
चलिए यहाँ पर अब यहाँ से मुकाबले में देखा जाएगा क्या पलटवार होगा। समीकरण 12 गेंदे और 18 रनों की आवश्यकता। गेंदबाजी के लिए फिर एक बार अखिल को लेकर आया गया। ऊंट अब किस करवट बैठेगा ये तो इस ओवर में स्पष्ट हो जाएगा। अखिल के ऊपर वो विश्वास दिखाया गया है और वो विश्वास टीम के मालिक हैं और इस वक्त मालिकाना गेंदबाजी के लिए फिर से एक बार मैदान के ऊपर उसी विश्वास के साथ गेंदबाजी के लिए आए हैं इस आर्थिक स्थिति में एक निर्णायक गेंदबाजी के लिए। इस बार क्या बढ़िया गेंदबाजी, बैट का किनारा लेकर स्टंप से न टकराकर स्टंप्स पर से लहराती हुई गेंद विकेट कीपर के पास गई। मैं यहाँ पर ये डॉट गेंद 11 गेंदे 18 की आवश्यकता। विकी पाटिल की अगर बात की जाए तो अपनी व्यक्ति 11 गेंदों में 33 रनों की निजी पारी पर खेलते हुए 9.82 का स्कोर बोर्ड रन रेट के हिसाब से दर्शाता हुआ और जीत के लिए यानी कि इस जीत के लिए 11 गेंदों में 18 रनों की आवश्यकता अभी भी होगी। ये ऐसा अगर यहां से तालमेल बनाना होगा, एक कैलकुलेशन भरा क्रिकेट खेलना होगा ईगल चैलेंजर्स को, और वही दूसरी तरफ है ईगल और इस बार पैटलाइन पर क्या लगी थी डायरेक्ट हिट का प्रयास, लेकिन मात्र लेग बाइस के स्वरूप में आता हुआ ये रन और इसी 1 रनों के साथ आप सभी के रन आने वाली 10 गेंदे 7 रनों की आवश्यकता। वो जो 17 रनों की आवश्यकता, वो जो 10 रनों का फासला था उसे कम करके अब 7 रनों पर लेकर आए हैं ये बल्लेबाज। अब स्ट्राइक रेट पर है विकी पाटिल, इन फॉर्म बल्लेबाज है, एक अच्छी बल्लेबाजी करते हुए इस सीरीज में अपनी टीम का सारा जिम्मा अपने कंधों पर लिए हुए कहीं ना कहीं इस मुकाबले में अपनी टीम को जीत की तरफ लेके जाने के लिए, और इनके पीछे एक डब्बा और लगा हुआ है वो ईशान वॉरियर्स का, जो उन्हें भी खींच कर लेके जाएगा टेबल पॉइंट्स में ऊपर की तरफ। चलिए इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है और हेलीकॉप्टर चला सीधा हमारे पुलिस हेडक्वार्टर में सीमा रेखा पर आता हुआ एक और हाई एंड हैंडसम षटकार। चलिए 12 गेंदों में 39 रनों की आवश्यकता। अगर प्रोफेसर बात की जाए तो अर्धशतक के लिए भी 11 रनों की जरूरत है विकी पाटिल को, और इस मुकाबले में जीत के लिए भी महज 11 रनों की ही आवश्यकता है 9 गेंदों में। फिर इस बार स्टार्टिंग हवा में गेंद, कोई खिलाड़ी नहीं, गेंद नो मैन जोन लेग में जाती हुई 1 बाउंस सीमा रेखा पर एक और आईसीपीएल चौकार। इस मैच के शायद हीरो बनकर रह जाएंगे विकी पाटिल। अब यहां से समीकरण 8 गेंदों में 7 रनों की आवश्यकता। और अगर बात की जाए तो अर्धशतक के लिए भी विकी पाटिल को 7 रनों की आवश्यकता है। इस 2 गेंदों में अगर विकी पाटिल इस मुकाबले को समाप्त करते हैं तो एक बड़ी उपाधि शायद इन्हें दी जाएगी अंक तालिका में। इस बार थोड़ा सा लेट कनेक्टिविटी नजर आई जिसके चलते महज 7 गेंदों में 7 रनों की आवश्यकता। चलिए 7 गेंदों में 7 रनों की आवश्यकता। सात गेंदे 7 की आवश्यकता। अखिल आखिरी गेंद लेकर फुल टॉस गेंद इस बार मिड ऑफ के रीजन में खिलाड़ी मात्र काफी बढ़िया ट्राई करते हुए, लेकिन गेंद चली जाएगी ये सीमा रेखा पर आता हुआ आईसीपीएल एक और चौकर। कहीं ना कहीं चलिए टीम मीटिंग्स नहीं करनी है। चलिए 6 गेंदों में अब 3 रनों की आवश्यकता। पहला ओवर कहीं ना कहीं बहुत महंगा ओवर गया जिसके चलते इस मुकाबले में बैकफुट पर जाना पड़ा मैकब्लास्टर्स टीम को। अगर बात की जाए क्या अर्धशतक पूरा हो पाएगा, क्योंकि मैच अगर बात की जाए तो मैच 3 रन ही दूर है विकी पाटिल। यहां से जेंटलमैन क्रिकेट देखने मिलेगा क्या मैदान के अंदर, क्योंकि विकी पाटिल के पास एक अच्छी उपाधि है, उपलब्धियां है कि इस अंक तालिका में अपने आप को एक अव्वल स्थान पर लेके जाने का समय है, और ये मैन ऑफ द सीरीज की ये बाइक अपने नाम करने के लिए बहुत ही अच्छा समय है। तो क्या यहाँ पर पहली गेंद 150 रुपए आई है? यस, पहली गेंद 150 रुपए आती हुई
आखिरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए विशाल बोई को लेकर आया गया है और देखा जाएगा इस आखिरी ओवर में क्या डिफेंड करना चाहेगी टीम मैक ब्लास्टर टीम। पहली गेंद तो डॉट आई जरूर है, इस बार हल्का तो खेल कर निकाला मनीष आएंगे गेंद के ऊपर और यहाँ से विकी पाटिल को लाया गया है। देखिए ये जेंटलमैन क्रिकेट होता है, यहाँ पर जीत के साथ साथ अपने टीममेट्स को एक अच्छे स्थान पर पहुंचाना भी एक बड़ी जिम्मेदारी होती है और यहाँ से 50 पूरे हो सकते हैं। क्या यहाँ से बाउंड्री आती है तो अर्धशतक पूरा होगा विकी पाटिल का, लेकिन इस बार चलिए वो वाइट बॉल का इशारा अब तो महज औपचारिक था, लेकिन 1 रनों की आवश्यकता अभी भी, 4 गेंदों में 1 रन। ये ऐसा चलिए इस 4 रनों के साथ चलिए विकी पाटिल अभिवादन करना अपना बल्ला उठाकर और अर्धशतक पूरा हुआ। ईगल चैलेंजर्स ने इस मुकाबले को जीत लिया और बहुत बहुत बधाई। चलिए यहाँ पर एसके ब्रदर्स की उम्मीदों पर पानी फिरता हुआ और कहीं ना कहीं मैक ब्लास्टर को इस मुकाबले में हार का सामना करना पड़ा और वही जीत की तरफ आगे बढ़ती हुई ईगल चैलेंजर्स टीम। यो बंद कर, यो कार।